नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण पाहिलं तर खास लंडनहून मतदान करण्यासाठी एक युवक जो आहे तो ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। आता जे आहे कशिश पार्कमध्ये त्यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19 चे उमेदवार या ठिकाणी विकास रेपाळे असतील यांना खास मतदान करण्यासाठी हे खास लंडनहून या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यांनी आत्ताच जे आहे विकास रेपाळे यांना मतदान केलेलं आहे। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। सर, लंडनला कामानिमित्त असतात, पण आज ठाण्यामध्ये या ठिकाणी मतदानाचा आपण हक्क बजावलेला आहे। क्या कहेंगे इसके बारे में? आपका पहले नाम बताइए। अच्छा, माझं नाव डिजॉन डेव्हिस आहे। मी इकडे राहायला कशिश पार्कमध्ये, कशिश पार्कचा रहिवासी आहे मी, पण मी आता सध्या UK मध्ये शिफ्ट झालोय आणि मी फक्त वोटसाठी, दादासाठी मी आलो इकडे, कारण इट्स अ व्हेरी रिस्पॉन्सिबल थिंग टू वोट अँड ही इज नॉट ओनली प्रॉमिस्ड बट ही इज डिलिव्हर्ड. सो अँड टू द वर्क अँड द डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी दादाने असं खूप चांगलं काम केलं, पण मला सपोर्ट करायचं होतं म्हणून मी फक्त वोटिंगसाठी दादासाठी आलोय। मी फक्त यंग युथला मोटिवेशन, दादा इज द बिगेस्ट मोटिवेशन हिअर. सगळं युथ दादाला फॉलो करतो इकडे आणि युथसाठी एकच मेसेज आहे, दादाला फॉलो करा, दादा विल गाईड देम प्रॉपरली लाईक इन द राईट वे. युकेला अशी काही दादाची चर्चा होते का तिकडे तुमच्या फ्रेंड्स बरोबर काय असेल? हा, मी सांगतो त्यांना की आमचा वॉर्डमध्ये कसं डेव्हलपमेंट चालू आहे करून. दादा पण जे फॉरेन डेव्हलपमेंट इकडे आणतात असं मी पण ऐकलंय, अजून बघायचंय मला. मी परवाच आलो इकडे, फक्त वोट केलाय आणि बघणार मी सर्व एंट्री केलेच, मी बघितले सर्व डेव्हलपमेंट अँड इट्स व्हेरी नाईस. इट्स व्हेरी नाईस. सर, मराठी बोल शकतो? सर काय सांगाल? मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय आपण करा? मी फक्त दादासाठी आलोय, कारण की यू कॅन सी द ट्रान्सफॉर्मेशन हिअर. हे आता मी काय सांगा, इट इज नॉट ऑन प्रॉमिसेस, इट इज ऑन डिलिव्हरन्स. बेसिकली 5 वर्षात जे आपल्या इथे जे चेंजेस झालेत तेच खूप आहेत, त्यामुळेच फक्त त्यांच्यासाठी आलोय आणि दुसरं काहीच नाही. अँड दिस डेव्हलपमेंट विल कंटिन्यू फर्दर, आय एम व्हेरी शुअर. दॅट्स द ओनली रिझन आय एम हिअर. दादा, UK असेल, लंडनहून असतील 2 तरुण या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर मूळ स्थानिक इकडचे आहेत, पण त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय, कसं बघता? डिजॉन डेव्हिस हा जवळजवळ 5-5.5 वर्षानंतर आज इंडियामध्ये आलाय आणि माझ्याबरोबर त्याने अगदी क्लोजली आम्ही काम केलंय. आणि कशिश पार्क ज्या पद्धतीने बदलतंय, ज्या पद्धतीने म्हणजे कोणालाही माणसाला जर तो अगदी वर्षभराच्या नंतर जरी आला तरी त्याला ते चेंजेस दिसतील, असं नेहमीच नवीन नाविन्यपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि मी त्याला खूप थँकफुल आहे की तो इतकं म्हणजे फक्त वोटिंग करता 5-5.5 वर्षानंतर तो इथे आला. आणि डिक्सन डिसा माझा नेबर आहे, पण त्यांनी शिपवर 4 महिने सुट्टी असं असतं, पण त्यांनी त्याच्या सुट्ट्या मॅनेज केल्या आणि त्या सुट्ट्या मॅनेज करून तो मला जवळजवळ 1 महिना झाला. जसा प्रचार सुरू झाला तसा प्रचारामध्ये मला मदत करण्यापेक्षा एक सपोर्ट असतो, म्हणजे मित्र बरोबर असल्यावरती काय करू शकतो, तर तो माझ्यासाठी एक सपोर्ट आहे. आणि हे दोन्ही माझे मित्र, म्हणजे आय एम व्हेरी हॅपी. मला जेव्हा डिजॉनचा फोन आला की आणि +44 मी म्हटलं लंडनवरनं कोण फोन करत आहे, अँड द मोमेंट ही सेड की दादा मैं सिर्फ वोट करने के लिए आ रहा हूँ. सो दॅट वॉज अ बिग थिंग फॉर मी. आणि मी म्हटलं तू आ जा, आपण ये करेंगे. आणि मग मी पहिलं मतदार यादीत त्याचं नाव बघितलं, कारण मधल्या लोकसभा आणि विधानसभेला त्याने मतदान नव्हतं केलं, त्यामुळे कदाचित. पण त्याचं घर इथे आहे, त्याची फॅमिली इथे आहे, तो हायर एज्युकेशनसाठी गेला आणि त्याला तिथेच जॉब मिळाला. तसं डिक्सन असं आहे की कॅप्टन आहे शिपवरती, परंतु तो त्यांनी सुट्ट्या मॅनेज करून म्हणजे केलं. हे एक प्रेम असतं. आणि जेव्हा तुम्ही काम करता आणि असे तुमचे तरुण मित्र जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने बॅक करतात, तर तो एक आनंदाचा क्षण असतो. परदेशाचा आयडिया घेऊन तुम्ही कशा प्रकारे इथे आपल्या भागाचा विकास करतात, तिकडच्या आयडियाचा वापर करतात? मी म्हटलं ना की मी जसं तुम्ही जर गार्डन बघितलं तर गार्डनमध्ये सिंगापूर बेबीचं स्कल्पचर आहे,
त्याच्यानंतर US मधल्या जॉय ऑफ म्युझिक आहे. अगदी वेगवेगळे स्कल्पचर्स आहेत. मी जी लायब्ररी केली आहे कशिश पार्कमध्ये, मी म्हणण्यापेक्षा माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि नम्रता भोसले मॅडमनी जी केली आहे ती, मी नॉटिंगहॅमला तशी लायब्ररी बघितली नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीमध्ये, आणि ती मी इथे इम्प्लिकेट करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे अशा नाविन्यपूर्ण गोष्टी बघा, तुम्ही बाहेरच्या देशात किंवा एखाद्या चांगल्या जिल्ह्यात जाता किंवा एखाद्या चांगल्या राज्यात जाता, किंवा त्यातलं जे काही चांगलं आहे ते तुम्हाला अडॉप्ट करता आलं पाहिजे. ते करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता काय सगळं सोशल मीडियाचा जमाना आहे, म्हणजे हे सगळे बघत असतात की काय चाललंय काय नाही. आणि आय एम व्हेरी हॅपी, माझे मित्र मला सपोर्ट करण्याकरता अगदी म्हणजे म्हणतात 7 समुंदर, खरोखर 7 समुद्र पार ते आले. हे माझ्यासाठी आनंदाचं क्षण. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांना काय आव्हान असेल? मतदार राज्य सुज्ञ आहे. तुम्ही काम करत राहिलं की ते बघत नाहीत की ते काय आणि कसं काय, ते आपसूक उतरतात. ते आपसूक मतदानाचं, पण थोडं मतदार याद्यांचं सर्वेक्षणावरती थोडं काम झालं तर ते ज्या फुगलेल्या याद्या जसं वाटतात ते आपसूक थोडंसं हे होईल आणि मतदानाचा टक्का वाढेल. पण आता फोटो आल्यामुळे याद्यांमध्ये नक्कीच मतदानाचा टक्का हा थोडा वाढतोय, किंवा याद्यांचं थोडंसं पुनरावलोकन अजून मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. पण ठीक आहे, होईल, ते हळूहळू होईल. निश्चितच आपण नक्कीच आपण पाहिलं तर खास लंडनहून ठाण्यामध्ये मतदान करण्यासाठी या ठिकाणी हे दोन्ही युवक जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभाग क्रमांक 19चे शिवसेनेचे उमेदवार विकास रेपाळे यांनी त्यांना मतदान केलेलं आहे आणि आपला हक्क जो आहे तो बजावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ठाणे लाईव्हचे अपडेट घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.